मराठा ठोक मोर्चाच्या वतीनं आज देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार यांच्या घराबाहेर निदर्शनं केली जाणार आहेत आणि किरे पाटील आपल्या सगळ्या लवाजमासहित मराठा बांधवांसहित आता फडणवीस यांच्या निवासस्थानी सागर या निवासस्थानी निघालेले आहेत. आपल्यासोबत आहे, आपण त्यांची खास बातचीत करणार आहोत. पुन्हा एकदा तुम्ही आंदोलनाचा हत्यार उपसलेला आहे. मूळ भूमिका तुमची या सगळ्या आंदोलनासंदर्भातली काय आहे आणि काय मागणी आहे तुमची? मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण भेटावं म्हणून ही मराठा क्रांती ठोक मोर्चाची सुरुवातीपासूनची मागणी आहे. आणि मी आज आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो की हे सर्वचे सर्व राजकीय पक्ष, तुमची भूमिका काय आहे? मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण द्यावं का नाही द्यावं ही भूमिका विचारण्यासाठी मराठा क्रांती ठोक मोर्चानं एक मोहीम हातामध्ये घेतली. जवाब दो, मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण भेटायला पाहिजे की नाही, या सर्व राजकीय पक्षाच्या प्रमुखांची आम्ही या ठिकाणी भेट घेऊन तुमची भूमिका काय आहे, पक्षाची भूमिका काय आहे हे स्पष्ट करण्याचं काम या ठिकाणी आम्ही करत आहोत. कुणाकुणाची भेट तुम्ही आज घेणार आहात? हे बघा, मागच्या हप्त्यातच आम्ही उद्धवसाहेब ठाकरे यांची मातोश्री ठिकाणी या ठिकाणी जाऊन भेट घेतली. 3 दिवसा अगोदर अजितदादा यांची भेट घेतली. आज आम्ही या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांची भेट घेण्यासाठी या चाललो आहे. आणि भाजपची नेमकी काय भूमिका आहे, मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण दिलं पाहिजे की नाही दिलं पाहिजे ही तुमची भूमिका या ठिकाणी स्पष्ट करा. आणि मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून फडणवीस साहेबाला या ठिकाणी विनंती करतो की फडणवीस साहेब, केंद्रात पण सरकार तुमचं आहे आणि राज्यात पण सरकार तुमचं आहे. तुम्ही आता याच्यामध्ये पुढाकार घेऊन, कारण या महाराष्ट्रात मराठा समाजाचा राजकीय फायद्यासाठी हे सर्व पक्षीय वापर करताना आम्हाला या ठिकाणी दिसत आहे. त्यामुळं मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्यावं म्हणून फडणवीस साहेबांनी पण आता मोदी साहेबांची या ठिकाणी भेट घ्यावी आणि लवकरात लवकर मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्यावं. एकीकडे तुम्ही मागणी करताय, दुसरीकडे जरांगे पाटील पण आपल्या मागणीवर ठाम आहेत आणि सर्व 288 जागेवर लढण्याचा त्यांचा विचार सुद्धा सुरू आहे. याकडे नेमकं कसं पाहताय? मनोज जरांगे पाटील यांनी का बरं भूमिका घेतली का 288 जागा आम्ही लढवणार आहोत? कारण या महाराष्ट्रात मराठा समाजाला हे राजकीय पक्ष न्याय देत नाही ना. न्याय देत नसल्यामुळं जरांगे पाटलांनी भूमिका घेतलेली आहे. मी अजून पण या राजकीय पक्षाच्या सर्व नेत्यांना सांगितो का येणाऱ्या काळामध्ये मराठा समाजाला रस्त्यावर आणि निवडणूक लढण्याची वेळ तुम्ही येऊन नका देऊ. सर्व पक्षीय नेत्यांनी एकत्रित यावं, मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्यावं. नसता आपण बघत असाल, कालच आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून मी बघितलं का त्या पंतप्रधान बंगालच्या त्या तिकडून सोडून पळून इकडे भारतामध्ये आल्या. पाठीमाग आपण बघितलं श्रीलंकेमध्ये काय उद्रेक झाला. तोच उद्रेक या महाराष्ट्रात येणाऱ्या काळामध्ये मराठा समाजाच्या वतीने व्हावा नाही. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्यावं. सर्व आमदार खासदारांनी लवकर तात्काळ या ठिकाणी भूमिका घ्या. नसता येणाऱ्या काळात या आमदार खासदारांना पण महाराष्ट्रातला मराठा युवक या ठिकाणी फिरून देणार नाही. आपण बघताय, अरे आमचं ECBC आरक्षण होतं ते चालले गेलं, EWS आरक्षण होतं ते चालले गेलं. मग मराठा समाजाचं पत्रात काय येतं सध्या भोपळा. अरे आमच्या 350 बांधवांनी या ठिकाणी आत्महत्या केल्या. किती बांधवांनी? 350 बांधवांनी. 2-4 दिवसा पहिले मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघितलं का पवार साहेबांनी या ठिकाणी मुख्यमंत्री महोदयांची भेट घेतली का मराठा आरक्षणासाठी आता मी पुढाकार घेणार. पवार साहेब, या राज्याचे आपण 4 वेळेस मुख्यमंत्री होतात, का बरं मराठा समाजाला तुम्ही आरक्षण दिलं नाही? हा आमचा सगळ्यात पहिला प्रश्न पवार साहेबांना आहे. कारण आज ही वेळच कोणामुळे आलेली? या काँग्रेस या राष्ट्रवादीमुळं, या प्रस्थापित नेत्यांमुळे आमच्यावर ही वेळ आलेली आहे. का आज आम्हाला रस्त्यावर उतरावं लागत आहे, यांच्या घरावरती आम्हाला जावं लागत आहे. अरे आमच्या बांधवांवरती गुन्हे दाखल होऊ राहिले. काय दाखल होत आहे? गुन्हे दाखल होत आहे. आज मी आंदोलन करतो. काँग्रेसच्या कोणत्या नेत्याला तुम्ही जाब विचारला? नाना पटोले साहेब यांच्या ऑफिसला पण आम्ही उद्या कोण टिळक भवन का काय, गेल्या 2 दिवसापासून आम्ही नाना पटोले यांना संपर्क करण्याचा प्रयत्न करतो. नाना पटोले साहेबाचा या ठिकाणी फोन बंद आहे. उद्या नाना पटोले साहेब आम्हाला जर नाही भेटले तर आम्ही टिळक भवनामध्ये ठिय्या बांधून बसणार आहोत. आणि नंतर वर्षा बंगल्यावरती या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या वर्षा बंगल्यावरती पण आम्ही येणार आहोत की तुमच्या पक्षाची काय भूमिका आहे ती या ठिकाणी स्पष्ट करा. मुख्यमंत्र्यांनी तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणाला स्पर्श करून आझाद मैदानमध्ये शपथ घेतली की मराठा समाजाला आरक्षण देणार. 10% आरक्षणाचा सुद्धा प्रस्ताव त्या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे. विविध पद्धतीनं मराठा समाजाला कशी मदत करता येईल त्याचा पण विचार सुरू आहे. मग तरी देखील मुख्यमंत्र्यांच्या विरोधात आंदोलन करणार तुम्ही? या राज्याचे प्रमुख कोण आहेत? मुख्यमंत्री. आता आपण काय म्हणताय का मुख्यमंत्री महोदयांनी या ठिकाणी 10% आरक्षण दिलं. मला सांगा, जर 10% आरक्षण दिलं, प्रस्ताव ठेवला आहे त्यांनी, अजून आरक्षण भेटलं ते 10%? अजिबात नाही. आणि याच्या अगोदर पण 13% या ठिकाणी महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं. टिकलं का ते? अजिबात नाही. मग मराठा समाज
का बरं मागणी करतोय का मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण पाहिजे. हे बघा, ज्यावेळेस छगन भुजबळ शिवसेना पक्ष सोडून बाळासाहेबांची साथ सोडून राष्ट्रवादी म्हणजे आता पवार साहेबांकडे आले होते, त्या टायमाला पवार साहेबांनी या ठिकाणी पुढाकार घेऊन मंडल आयोगाची स्थापना केली. आणि त्यावेळेस या छगन भुजबळनी या ज्या जाती म्हणताय ना, जे आरक्षण वाढलेलं आहे त्याच्यामध्ये का बरं मराठा समाजाला पवार साहेबांनी नीट टाकलं त्यावेळेस? त्यावेळेस जी आर काढले, अहो यांनी फसवे जी आर काढलेले आणि 187 जाती यांनी त्या ओबीसी आरक्षणामध्ये टाकलेले आहे. मग हे माळी त्याच्यानंतर वंजारी बांधव हे जे टाकलेले ना, हे सगळे या छगन भुजबळनं त्या टायमाला मंडल आयोगाच्या माध्यम बोगस आरक्षण आहे. आणि त्याच्या पण विरोधात आम्ही हायकोर्टात गेलेलो आहे आणि त्या हायकोर्टामध्ये पण आम्हाला दाद मिळालेली आहे की जनहित याचिका म्हणून आम्हाला त्या ठिकाणी परवानगी भेटली. प्रकाश आंबेडकर यांचं जे सध्या वक्तव्य आहे त्याकडे नेमकं तुम्ही कसं पाहता? कारण ते म्हणतायत की जरांगे पाटील यांना उभं करण्यामागे शरद पवार यांचा हात असू शकतो आणि त्यासोबतच त्यांनी जर निवडणुकी लढले नाहीत तर मात्र हा स्टॅम्प त्यांच्यावरती पक्का होईल. हे विधान नेमकं कसं पाहता तुम्ही? प्रकाश आंबेडकर साहेब 2 वेळेस जरांगे पाटलाच्या भेटीला गेले. किती वेळेस? 2 वेळेस. आणि त्यावेळेस मनोज जरांगे चांगले होते. काय मनोज जरांगे त्यावेळेस चांगले होते. आणि आता मनोज जरांगे कोणाचंच ऐकत नाही. काय कोणाचंच ऐकत नाही आहे. आक्रमक भूमिका जसं मराठा क्रांती ठोक मोर्चा घेत आहे त्याच पद्धतीने मनोज जरांगे या ठिकाणी भूमिका घेते. मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून प्रकाश आंबेडकर साहेबांना या ठिकाणी विनंती करतो का मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण भेटावं म्हणून आपली या ठिकाणी भूमिका स्पष्ट करा. नसता येणाऱ्या काळात आपल्या पक्षाला पण मराठा समाज मतदान करणार नाही. नक्कीच. पण अंबादास दानवे वारंवार तुमच्यावरती आरोप करतायत, एक गंभीर स्वरूपाचा आरोप आहे. ते म्हणतात की भाजप पुरस्कृत आहात. किरे पाटील हे भाजप पुरस्कृत आहेत आणि प्रवीण दरेकरांची नाव जोडलं जातं, कधी देवेंद्र फडणवीसांची तुमचं नाव जोडलं जातं. खरंच तुम्ही भाजप पुरस्कृत आहात का? हे महाराष्ट्राला ऐकायचं आहे. या महाराष्ट्रातल्या तमाम मराठा बांधवांना माझी हात जोडून कळकळीची विनंती आहे. हे सगळेचे सगळे राजकीय पुढारी, आता थोड्या वेळ पहिले आपण काय बोलले का प्रकाश आंबेडकर साहेब काय म्हणले का या आंदोलनाच्या मागे शरद पवार आहे. शरद पवार या आंदोलनाच्या मागं. आता आम्ही आंदोलन करतोय, कोणाच्या घरावर चाललोय आम्ही? या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपचे करता धरता महाराष्ट्राचे देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या बंगल्यावर चाललोय आम्ही. अंबादास दानवे साहेब, दादा आमची तुम्हाला विनंती आहे का असले आरोप आमच्यावर करू नका. हे आमच्या डोक्यावर केस नाही आहे. मराठा समाजासाठी तितक्या केसेस आमच्यावर गेल्या 25 वर्षापासून मराठा समाजाला आरक्षण भेटा म्हणून या ठिकाणी आम्ही काम करत आहोत. जर आम्ही भाजप पुरस्कृत जर असतो तर देवेंद्र फडणवीस साहेबांच्या बंगल्यावर आम्ही गेलो नसतो. उद्या मुख्यमंत्र्याच्या बंगल्यावर जाणार आहे आम्ही. काय आम्ही या सर्व राजकीय पक्ष, या महाराष्ट्रातल्या तमाम मराठा बांधवांसमोर या सर्व राजकीय पक्षांचा खरा चेहरा मोहरा जर आणण्याचं काम जवाब दो या मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या आंदोलनाच्या माध्यमातून मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण दिलं पाहिजे की नाही दिलं पाहिजे ही भूमिका या सर्व राजकीय पक्षांनी या ठिकाणी स्पष्ट करा. फक्त मराठा समाजाचा राजकीय फायद्यासाठी हे सर्व राजकीय पक्ष फायदा उचलत आहे. या महाराष्ट्रातल्या तमाम मराठा बांधवांना माझी कळकळीची विनंती आहे का जवळपास हे सगळेचे सगळे राजकीय पक्ष प्रमुखांच्या विरोधात या मराठा क्रांती ठोक मोर्चाने या ठिकाणी मोहीम धरलेली हातात का तुमची पक्षाची भूमिका या ठिकाणी स्पष्ट करा. मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देणार आहेत की नाही? पण मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण जर दिलं तर मग ओबीसी समाजही रस्त्यावर उतरेल. ओबीसी समाजानेही म्हटलंय की आमच्या ताटातलं कुणाला देऊ नये. मग त्यासाठी मग तुमची भूमिका काय? दोन समाजामध्ये दुफडी माजेल असं वाटत नाही का? अहो, या महाराष्ट्रातला ओबीसी बांधव ज्या वेळेस महाराष्ट्रात 58 मोर्चे निघाले, ओबीसी बांधव मराठा समाजाच्या खांद्याला खांदा लावून उभा होता. दलित बांधव मराठा समाजाच्या खांद्याला खांदा लावून या ठिकाणी होता. मुस्लिम बांधव या ठिकाणी मराठा समाजाच्या खांद्याला खांदा लावून उभा होता. हे छगन भुजबळनी एक 2-4 जण काय 2-4 जण जर सोडले बरं का, ज्यांचे डिपॉझिट जप्त झालेले इलेक्शनमध्ये बरं का, हे लोक सोडलेले का आम्ही मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण भेटून देणार नाही. ओबीसी समाज रस्त्यावर उतर, आपण बघितलं असेल यांचे किती ओबीसी बांधव किती रस्त्यावर उतरू राहिले. महाराष्ट्रातला ओबीसी बांधव आजही मराठा समाजाच्या खंबीरपणे या ठिकाणी पाठीमागं उभा आहे. तुमचा रोख नेमका कुणाकडे आहे? त्यांची नावं का घेत नाही तुम्ही? आता कोण आहे? प्रकाश शेंडगे, छगन भुजबळ, हाके, ही मंडळी काय? हे सगळे मंडळी काय? अरे आज महाराष्ट्रात मराठा समाज ओबीसी बांधव जर गोडी गोविंदांना नांदतोय बरं का, तर नांदू द्या ना. तुम्ही पुढाकार घ्या याच्यामध्ये. छगन भुजबळ साहेब मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देऊन टाका. तुम्ही पुढाकार घ्या याच्यामध्ये. प्रकाश शेंडगे साहेब तुम्ही पुढाकार घ्या. हाके साहेब तुम्ही या ठिकाणी पुढाकार घ्या का मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण भेटायला पाहिजे. महाराष्ट्रात ओबीसी आणि मराठा आज पण गोडी गोविंदांना नांदत आहे. पण येणाऱ्या काळामध्ये या राजकीय लोकांना या ठिकाणी उद्रेक घडून आणायचं आहे. मराठा ओबीसी वाद लावायचा आहे यांना.
राज ठाकरे यांनी पण एक विधान केलंय. राज ठाकरे म्हणतात की द्वेषाचं राजकारण सुरू आहे, हे महाराष्ट्रासाठी घातक आहे, जातीपातीचं राजकारण. राजसाहेब एक जाणते नेते आहेत. राजसाहेबांना आज ते मराठवाड्याच्या दौऱ्यावरती. राजसाहेब तुम्ही महाराष्ट्र फिरलेला आहात, मराठवाडा फिरलेला आहात. आज पण बघा मराठा युवकांचे काय हाल हो. हं? आज मराठा युवक पोलीस भरती, त्या पोलीस भरतीतून मागं आला. जेव्हा अलग अलग भरत्या सरकारच्या माध्यमातून होते, मराठा समाजाला आरक्षणच नाही आहे. त्यामुळे राजसाहेब मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण भेटावं म्हणून आपण पण या ठिकाणी आपली पक्षाची भूमिका या ठिकाणी नक्कीच. पण स्पष्ट आता करतो. तुम्हाला पोलीस ताब्यात घेतील अशी परिस्थिती सध्या दिसते, कारण आपण पाहतो या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त वाढलेला आहे. माझा कॅमेरामॅन योगेश गुरवला देखील सांगेल की ही सगळी दृश्य दाखवावी गाडीच्या आतूनच, की कशा पद्धतीने या ठिकाणी आता पोलीस जे आहेत ते किरे पाटील यांना ताब्यात घेण्यासाठी या ठिकाणी पोहोचलेली आहे. त्यांची गाडी या ठिकाणी रोखलेली आहे आणि सागर निवासस्थानी ते जात आहेत, पण त्या ठिकाणीच त्यांची गाडी जी आहे ती गिरगाव चौपाटीच्या दिशेने थांबवलेली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब जवाब दो मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण भेटावं म्हणून आम्ही सागर या बंगल्यावर चाललो आहे. आणि भाजपची नेमकी भूमिका काय आहे, मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण भेटायला पाहिजे का नाही पाहिजे, ही भूमिका घेऊन आम्ही देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या सागर बंगल्याकडे चाललो. पोलीस अडवतात. पोलिसांना अडू द्या, आम्ही याच ठिकाणी रस्ता रोको करू, जाम करून टाकू, ठिया मांडू. आम्हाला फडणवीस साहेब जर नाही भेटले आणि फडणवीस साहेबांनी त्यांच्या पक्षाची भूमिका जर स्पष्ट नाही केली तर नक्कीच या ठिकाणी आम्ही ठिय्या आंदोलन या ठिकाणी सुरुवात करू. आमची अजिबात पोलीस घेण्यासाठी पोहोचलेत, पोलीस ताब्यात घेण्यासाठी पोहोचले. आम्हाला अटक करा, काय करायचं करा, पण देवेंद्र फडणवीस साहेबाला भेटल्याशिवाय आम्ही जाणार नाही. काय पाठीमागं पण आमच्यावर आरोप केले. आम्ही ज्यावेळेस मातोश्री वरती गेलो तर काय सांगितलं आम्हाला, भाजपने यांना पाठवलं आणि आज देवेंद्र फडणवीस साहेबांच्या बंगल्यावर चाललोय आम्ही. अरे करू द्या, काय वापर करायचा करू द्या, आम्ही देवेंद्र फडणवीस साहेबाला भेटल्याशिवाय जाणार नाही म्हणजे जाणार नाही. पण तुम्हाला भेटू दिलं जाणार नाही. पोलिसांचा बंदोबस्त वाढलाय, बॅरिकेटिंग करण्यात आले, तुम्हाला सुद्धा ताब्यात घेतलं जाऊ शकतं. मरीन ड्राईव्ह पोलीस ठाणे किंवा मग आझाद मैदानला घेऊन जाऊ शकतात पोलीस. मी काय सांगतोय, देवेंद्र फडणवीस साहेबांची भेट घेतल्याशिवाय आम्ही माघार जाणार नाही. आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी भाजपची काय भूमिका आहे ती स्पष्ट करावी. मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण भेटायला पाहिजे की नाही पाहिजे, हा जवाब दो आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही म्हटलंय ना की मराठा समाजाला आरक्षण देणार, पण ओबीसीवरती अन्याय होऊ देणार नाही. हे बघा, आज महाराष्ट्रातला तमाम मराठा काय मागणी करतोय का मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण भेटायला पाहिजे. हे सर्वचे सर्व राजकीय पक्ष, मग शरद पवार साहेब असतील, उद्धव ठाकरे असतील, नाना पटोले असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, देवेंद्र फडणवीस साहेब असतील, याचे सगळेचे सगळे पक्ष फक्त आणि फक्त मराठा समाजाला झुलवाचं काम या ठिकाणी करत आहेत. त्या दिवशी उद्धव ठाकरे साहेबांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांची भूमिका या ठिकाणी स्पष्ट केलेली आहे की मराठा समाजाला, मला तरी वाटतं का उद्धव साहेबांची मागणी आहे मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण भेटावं. ते म्हणताय की केंद्राकडे जा. देवेंद्र फडणवीस साहेब, आपण या ठिकाणी पुढाकार घ्या. केंद्रात आणि राज्यात सत्ता तुमची आहे, त्यामुळे मोदी साहेबांना भेटा. लवकरात लवकर मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण द्यावं, यासाठी आपण पुढाकार घ्यावा, ही आमची तुम्हाला विनंती आहे. तुमच्यावर परत आरोप होऊ शकतात की भाजप प्रणित आहात, भाजपाकडून मुद्दाम पाठवण्यात आलेला आहे जरांगे पाटील यांचं आंदोलनाची धार कमी करण्यासाठी. हे बघा, ज्या वेळेस मनोज जरांगे पाटलांनी या ठिकाणी आंदोलन केलं, तुम्ही माझं फेसबुक बघा, माझे बाईट बघा, प्रत्येक आंदोलनामध्ये जरांगे पाटलांना आम्ही या ठिकाणी पाठिंबा देत आलोय आणि येणाऱ्या काळात पण जरांगे पाटलाच्या प्रत्येक आंदोलनाला आमचा पाठिंबा राहणार. इथे उपस्थित लावलाय पोलीस फडणवीसांनी तुम्हाला रोखायला. बघू ना आता ते रोखत. आम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांची भेट घेतल्याशिवाय जाणार नाही. प्रश्न निर्माण होतोय उद्या ना, अहो इकडं मराठा युवक आत्महत्या करतोय, मराठा युवकांना नोकऱ्या नाहीये, ते कायदा सुव्यवस्था काय करायचं, अटक करा आम्हाला, फाशी द्या आम्हाला. काय मराठा समाजासाठी जरांगे पाटील पण म्हणतात की तुम्ही म्हणजे आमचे मराठा नाहीयेत, मग याला तुम्ही उत्तर कसं देणार? मागच्या वेळी तुम्ही आंदोलन केले, तुमच्यावर टीका केली. हे बघा, माझं आपल्या सगळ्या चॅनलच्या माध्यमातून जरांगे पाटलांना पण मी आत्ताच सांगितलंय काय का जरांगे पाटलाच्या प्रत्येक आंदोलनाला आम्ही पाठिंबा दिलेला आहे. काय प्रत्येक आंदोलनाला या महाराष्ट्रात 58 मोर्चे निघत असताना, शांततेच्या माध्यमातून निघत असताना बऱ्याचशा संघटना समोर सगळे पुढाकार होते. त्यामुळे जरांगे पाटील साहेबांनी माझं नाव घेतलं का केरे पाटलाच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा नाही म्हणून नाव घेतलं का केरे पाटलाच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा नाही का केरे पाटला, ते दाखवून द्या मला. आमच्या जरांगे पाटलाच्या प्रत्येक आंदोलनाला पाठिंबा आहे.
विधानसभेत आमदार पाठवा म्हणतात, आंदोलन केल्याने होणार नाही असं ते म्हणतायत जरांगे पाटील. मग तुम्ही आंदोलन का करताय? जरांगे पाटलांनी 288 जागा लढवण्याची भूमिका घेतली. ते 29 तारखेला या ठिकाणी निर्णय घेणार. किती तारखेला? 29 तारखेला. मला सांगा, हे सगळेचे सगळे राजकीय पक्ष जर मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देणार नसेल तर ते जरांगे पाटलांनी भूमिका घेतलेली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.